नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे आपला आय टी प्रिन्सिपल गट ब या एक्झामची जे काय युनिट दुसरा आहे व्होकेशनल एज्युकेशन त्या युनिटवर आपण जे काय MCQ सुरू केलेले आहेत त्याच्यामधला हा दुसऱ्या युनिटचा तिसरी सिरीज म्हणजे प्रत्येक सिरीज मध्ये मी 40 MCQ घेतलेले आहेत. तर या युनिटवर मी ऑलरेडी 2 सिरीज टाकलेल्या आहेत. तर हे माझी तिसरी म्हणजे पहिल्या सिरीज मध्ये मी 40 क्वेश्चन टाकले, या त्याच्या अगोदर नंतरच्या सिरीज मध्ये 40 टाकले आणि या सिरीज मध्ये सुद्धा 40 प्रश्न. आता त्याच्यामधला कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 81. व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ डीव्हीटी? आता करेक्ट फुल फॉर्म विचारलेला आपल्याला डीव्हीटीचं काय, तर त्याच्यामध्ये इथं ब्लँक स्पेस सोडलेला आहे. ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तर डायरेक्टर आहे का? नाही, चूक आहे ते. नंतर डायरेक्शनचा याचा दूर संबंध नाही, डायरेक्ट सुद्धा नाही. तर डीव्हीटीचं करेक्ट फुल फॉर्म काय? डायरेक्टरेट शब्द आहे, डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. क्वेश्चन नंबर 82. दॅट कंडक्ट द ऍडमिशन टू द ITI इन महाराष्ट्र. ITI ऍडमिशन महाराष्ट्रात कोण घेते? MSBT घेते का? नाही. AICTचा काही दूर संबंध नाही. DT नाही. तर त्याचं कोण घेते ऍडमिशन? ITIचं महाराष्ट्रात DVET म्हणजेच काय? डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 83 थोडस मी क्लिअर करतो म्हणजे दिसल. का म्हणलं आपल्याला की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं काय सांगते की डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन वॉज इस्टॅब्लिश इन 1948. 1948 ला डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन स्थापना झाली होती. बरोबर आहे, कुठेही चूक नाही. म्हणून हे 1948 हे सुद्धा करेक्ट सेंटेन्स आहे. नंतर DVET डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग हॅज बीन इस्टॅब्लिश इन 1984. म्हणजे का 48 लाच उलट जर केलं तर 84. कुठलंही जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आला आणि त्याच्यात इयर जर विचारलं तर कुठेही काही चुकायची गरज नाही. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन 48 आहे, 48 ला जर उलट केलं तर त्याचं DVET 84. म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणून त्याचं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 म्हणजे A आणि B दोन्ही ट्रू आहेत. नंतर 84 नंबरचा क्वेश्चन आपण बघू इथं. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स शोधायचं आपल्याला. DVT हॅव 6 रिजनल डायरेक्टरेट ऑफ महाराष्ट्र. बरोबर आहे. 6 त्याचे प्रादेशिक डायरेक्टरेट आहेत किंवा रिजनल आहेत. तर दुसरं सांगितलं की 6 रिजनल डायरेक्टरेट आर इन मुंबई. मुंबई आहेत, पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. बरोबर, या 6 ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 85. चूज द करेक्ट सेंटेन्स. याच्यात सुद्धा करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. हेडक्वार्टर ऑफ द DVET इज इन मुंबई. मुंबईला आहे, बरोबर आहे, त्याच्यात कुठेही चुकीचं नाही. नंतर डायरेक्टरेट, जॉईंट डायरेक्टरेट, डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर इज द करेक्ट फ्लो फ्रॉम द टॉप टू बॉटम ऍट हेड ऑफिस. बरोबर आहे. DVETच्या इथं जे काही त्यांचे जे हे दिलं ना स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये हायेस्ट पोझिशन कोणाची दिली? डायरेक्टरची. त्याच्यानंतर जॉईंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर ही याचा प्रॉपर टॉप टू बॉटम असा फ्लो आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. A आणि B दोन्ही वाक्य हे करेक्ट आहेत. नंतरचा प्रश्न बघा आता. क्वेश्चन नंबर किती आहे? 86. 86 मध्ये काय सांगितलं? चूज द करेक्ट सेंटेन्स. दक्ष म्हणजेच काय? डेव्हलपमेंट ऑफ द अप्लाइड नॉलेज अँड स्किल फॉर द ह्युमन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन 2023. बरोबर, 2023 ला महाराष्ट्र शासनाने हा दक्ष नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. नंतर द पर्पज ऑफ द दक्ष इज फायनान्शियल असिस्टंट फॉर द व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 87. दक्ष इम्प्लिमेंटेड जॉईंटली बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड. बघा आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने दक्ष हा प्रोग्राम 2023 ला जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. म्हणून त्याचं करेक्ट ऑप्शन आहे वर्ल्ड बँक, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 88 बघू आता की 88 मध्ये काय सांगलं. इथे चूज द करेक्ट. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. DT म्हणजेच काय? डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इस्टॅब्लिश इन 1948. बरोबर. DT कंडक्ट MSCT एक्झाम. बरोबर. नंतर मोटो ऑफ DT इज राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम. हे DT चा मोटो आहे, ते सुद्धा करेक्ट. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असणार आहे. ABC ट्रू. क्वेश्चन नंबर 89 मध्ये बघा. MSBT एस्टॅब्लिश इन. MSBT ची स्थापना कधी झाली? तर 1960 ला झाली का? नाही. 1961 ला नाही. 1962 ला नाही. MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन 1963 ला ही स्थापना झालेली आहे. नंतर क्वेश्चन नंबर 90 बघा काय. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे की MSBT डिझाईन
and implement diploma, post diploma and advanced diploma programs to appropriate institute, बरोबर. नंतर इट आल्सो कंडक्ट MSCIT एक्झाम घेते, MSBT, बरोबर. त्याच्यामुळे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, म्हणून ए आणि बी हे दोन्ही ट्रू आपण लिहिलेलं आहे. बघा आता NVEQF नॅशनल व्होकेशनल एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क लॉन्च इन NVEQF कधी लॉन्च झालं, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 2012ला, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे तिथं. नंतर चूज द करेक्ट सेंटेन्स 92 मध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला विचारलं. NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क लॉन्च इन 2013. बघा आता NVEQF म्हणलं की 2012, NSQF म्हणलं की 2013, बरोबर. त्याच्यामध्ये NSQF 2013ला सुरू झालं. NVEQF नाव रिप्लेस बाय NSQF, बरोबर. NEVQF त्याच्याच जागी आता NSQF आलेला आहे, म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहेत, म्हणून ए आणि बी ट्रू. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 93. NSQF ओरिजिनली हॅज अ लेवल अँड नाव हॅज अ लेवल. म्हणजे NSQF 2013ला सुरू झाली त्यावेळेस किती लेवल होत्या, आता किती लेवल आहेत हे विचारलेलं आहे. ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस 1 ते 10 लेवल होत्या, आता 1 ते 8 लेवल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 94 मध्ये काय सांगितलं, NSTI म्हणजेच काय, नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश इन कधी इस्टॅब्लिश झालेलं आहे त्याचं उत्तर आहे 1963. त्याच्याच वेळेस काय MSBT सुद्धा 1963, NSTI सुद्धा 1963, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा आपला क्वेश्चन नंबर किती आहे, 95. क्वेश्चन नंबर बघा आता 95चा बघू आपण काय सांगितलं की NSTI हेडक्वार्टर इज इन मुंबई, बरोबर. मुंबईला त्याचं मुख्यालय आहे. इट वर्क्स अंडर DGT, बरोबर आहे. DGTच्या अंडर वर्क करते. इट प्रोव्हाइड ट्रेनिंग टू द इन्स्ट्रक्टर, बरोबर. त्याच्यामुळे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट. म्हणजे NSTI इन्स्ट्रक्टरला, जे ITI इन्स्ट्रक्टर असतात ना, त्यांना ट्रेनिंग देते, म्हणून ते सी सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 A, B, C तिन्ही करेक्ट आहेत. थोडस क्लिअर करतो. हा पुढचा प्रश्न घ्या आता. नेक्स्ट क्वेश्चन 96. IIE इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेनरशिप इस्टॅब्लिश इन कधी स्थापना झाली, तर त्याची 1993ला स्थापना झाली, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. हेडक्वार्टर ऑफ IIE म्हणजेच काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेनरशिप, त्याचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईला आहे का, नाही. दिल्लीला आहे का, नाही. मद्रासला, नाही. तर त्याचं करेक्ट उत्तर गुवाहाटीला त्याचं हेडक्वार्टर आहे. तर क्वेश्चन नंबर 98 आता लक्षात घ्या. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. MCVC म्हणजे काय, मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स इंट्रोड्यूस इन महाराष्ट्र इन 1984-85, बरोबर. 84-85ला महाराष्ट्र शासनाने MCVC हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. टार्गेट लेवल 11 आणि 12वी स्टँडर्ड, दॅट इज +2 लेवल, बरोबर आहे. 11वी-12वी स्टँडर्ड ते टार्गेट लेवल आहे त्याचं. नंतर इट कव्हर्स 70% व्होकेशनल अँड 30% जनरल. म्हणजे जे MCVCचा सिलेबस जो असते ना, त्याच्यामध्ये 70% वेटेज हा व्होकेशनल एज्युकेशनला असते आणि 30% वेटेज हे जनरल एज्युकेशनला असले. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे ABC ट्रू. तिन्ही सुद्धा ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 99 फार महत्वाचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट. बघा, समवय योजना कधी 2014ला आहे, स्ट्राईव्ह सुद्धा 2017ला आणि संकल्प 2018ला सुरू झालं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ABC 4ही करेक्ट आहे, 3ही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 100 मध्ये बघा आता काय विचारलं आपल्याला. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. फुल फॉर्म ऑफ द स्ट्राईव्ह इज, स्ट्राईव्हचं फुल फॉर्म स्किल स्ट्रेंथनिंग फॉर द इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट, बरोबर. कुठेही चुकीचं दिसत नाही. अंडर द प्रोजेक्ट 500 ITI वेअर सिलेक्टेड फॉर स्ट्रेंथनिंग द इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. 500 ITIचं बळकटीकरण किंवा स्ट्रेंथनिंग करायचं आहे, ते सुद्धा बरोबर आहे. आता वर्ल्ड बँक असिस्टंट फॉर दिस प्रोजेक्ट, याला जागतिक बँकेनं मदत केली, बरोबर. म्हणजे स्ट्राईव्ह प्रोग्राम मध्ये काय सांगितलेलं आहे की 500 ITIचं सक्षमीकरण करायचं आहे किंवा त्यांचं बळकटीकरण करायचं आहे, आणि त्याला जागतिक बँकेनं मदत केली आहे. त्याच्यामुळे ABC हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 101. समवय फुल फॉर्म त्याचा करेक्ट उत्तरला आपल्याला विचारलं की करेक्ट ऑप्शन शोधायचा किंवा चूज द करेक्ट सेंटेन्स. बघा आता, समवयचा फुल फॉर्म काय, स्किल असेसमेंट मॅट्रिक्स टू द व्होकेशनल ऍडव्हान्समेंट ऑफ द युथ, बरोबर. इट इज स्टार्टेड 11 नोव्हेंबर 2014, बरोबर. 11 नोव्हेंबर 2014ला समवय चालू झालेलं होतं. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंटिग्रेट व्होकेशनल विथ द जनरल एज्युकेशन टू द क्रेडिट ट्रान्सफर
समन्वय साधायचा म्हणजे काय, दोन मध्ये कोऑर्डिनेशन ना, म्हणजे कोणामध्ये कोऑर्डिनेशन करायचं आहे, जनरल एज्युकेशन आणि हे व्होकेशनल एज्युकेशन मध्ये इथं कोऑर्डिनेशन करायचं आहे. म्हणून तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 ABC करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 102, संकल्प योजनेबद्दल आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेले आहे. संकल्प फुल फॉर्म काय, स्किल अक्वायझेशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर द लाईव्हलीहुड प्रमोशन, बरोबर. नंतर इट एम्स टू सपोर्ट अँड स्ट्रेंथन द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन, जे 15 जुलै 2015 सुरू झालं त्याचा सपोर्ट करायचा आहे. तर त्याच्यासाठी संकल्प योजना ही सुरू झालेली आहे. नंतर वर्ल्ड बँकच्या मदतीने ही योजना किंवा प्रोग्राम सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ABC करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 102, चूज द करेक्ट सेंटेन्स. स्किल इंडिया और नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन वॉज लॉन्च इन 15 जुलै 2015, बरोबर. 15 जुलै 2015, 15 जुलै काय आहे, तर स्किल डे आहे ना, इंटरनॅशनल युथ स्किल डे आहे. त्याच दिवशी म्हणजे स्किल इंडिया मिशन सुरू झालेलं आहे, म्हणून ते 15 जुलै 2015 हे बरोबर आहे. धिस मिशन रिप्लेस बाय नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट, बरोबर आहे. नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंटच्या जागी हे कोणतं मिशन आलेलं आहे, स्किल इंडिया मिशन आलेलं आहे. म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. SDI स्किल इंडिया इनिशिएटिव्ह लॉन्च इन कोणत्या वर्षी लॉन्च झाला, तर 2008 ला, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 104, टार्गेट इन द SDI 2008 टू ट्रेन, किती मिलियन पीपलला ट्रेन करायचं आहे अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या ओव्हर द 5 इयर, म्हणजे 5 वर्षात अनऑर्गनाइज सेक्टर मधील किती मिलियन लोकांना SDI प्रोग्राम मध्ये म्हणजे कव्हर करायचं आहे. तर त्याचा ऑप्शन नंबर 1 हे 1 मिलियन पीपल ला त्याच्यामध्ये याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू आता. 105 मध्ये काय सांगितलं, मिनिस्ट्री ऑफ लेबर हॅज लॉन्च MES मॉड्युलर एम्प्लॉयबल स्किल अंडर द, कशाच्या अंडर सुरू केला, तर SDI स्किल स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हच्या अंडर हे सुरू केलेलं आहे. म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 1 हे असणार आहे. किती, 105 नंबरचा आहे ना आपला क्वेश्चन, तर बरोबर स्किल इंडिया इनिशिएटिव्हच्या अंतर्गत ते सुरू काय MES सुरू करण्यात आला, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर MES लॉन्च इन जे मॉड्युलर एम्प्लॉयबल स्किल योजना कधी सुरू झाली, तर 2007 ला. क्वेश्चन नंबर 107, फिल इन द ब्लँक्स. अंडर दिस स्कीम स्कूल ड्रॉपआउट्स अँड एक्झिस्टिंग वर्कर्स इस्पेशली इन द ऑर्गनाइज सेक्टर आर टू बी ट्रेन फॉर द एम्प्लॉयबल स्किल, म्हणजे हे कोणासाठी आहे, तर कोणत्या स्कीम मध्ये आहे, तर हे कोणते आहे, तर MES याच्यामध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर फार महत्वाचा क्वेश्चन, NSDC म्हणजेच काय, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश ऑन, कधी इस्टॅब्लिशमेंट झाली त्याची, तर 31 जुलै 2008. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. NSDC करस्पॉन्डिंग टू द, आता NSDC 2008 ला, तर त्याच्यामुळे मी हे असं 8 आणि 8 असं लक्षात ठेवत असतो. सेक्शन 8 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013, म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 2 हे बरोबर असणार आहे. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. 110 नंबरचा क्वेश्चन घेऊ आता. NSDC ऑपरेट्स ऑन द मॉडेल, कोणत्या मॉडेल, PPP ज्याला आपण म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर NSDC काम करते. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 111, पर्सेंटेज ऑफ NSDC शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंटचा किती आहे, 49 आहे. इथं बऱ्याच विद्यार्थी फसू शकतात, कारण की आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा वाटा जास्त वाटते ना, 51%, पण तसं नाही. इथं 49% गव्हर्नमेंटचा वाटा आहे, 51% प्रायव्हेटचा वाटा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 112 मध्ये बघा, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ NSDCचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत, तर महत्वाचे, तर प्रोमोट स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग, कुठं काही चुकीचं वाटते का, चुकीचं काहीच नाही. रिड्यूस द फायनान्शियल बरियर इन द स्किल डेव्हलपमेंट, बरोबर. स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्किल इंडिया मिशन, बरोबर. आता ऑब्जेक्टिव्ह आपण कोणते याचे पाठ करत असतो का, नाही. पॉझिटिव्ह अप्रोच जे जे ऑप्शन मध्ये दिसते ते सगळे करेक्ट म्हणायचे, फारच एकदा चुकीचं दिसलं तरच त्याला रॉंग कन्सिडर करायचं. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ऑल इंडिया ट्रेड टेस्ट AITT इज कंडक्टेड बाय, कोण कंडक्ट करते, तर त्याचं DGT कंडक्ट करत असते. हे नाही येणार, हे नाही येणार, आणि NCERT तर येणारच नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 DGT हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 114 मध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. AITT म्हणजे काय, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट इज कंडक्टेड अंडर द एजिस, म्हणजेच काय, अंडर सुपरविजन, हे अंडर सुपरविजन आहे.
एज इज म्हणजे अंडर सुपरविजन असं आहे ब्रॅकेट. अंडर सुपरविजन ऑफ अंडर द सुपरविजन ऑफ एनसीई व्हीटी आहे. एनसीई थोडस एनसीई व्हीटी हा शब्द हा चुकून ते माझे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. एनसीई व्हीटी असं वाचता तुम्ही. एनसीई एन टी झालं ना हे चूक वाचताना तुम्ही विद्यार्थ्यांनी एनसीई व्हीटी असं वाचायचं आहे. म्हणून ते बरोबर आहे पहिले सेंटेन्स ए. इथं चुकून माझ्याच्यानं प्रिंट मिस्टेक झाली. वाचताना काय वाचायचं आपण एनसीई व्हीटी. नंतर AITT एक्झाम इज कंडक्टेड फॉर IT अटेंडी बरोबर आहे. आफ्टर पासिंग द एक्झाम द ट्रेनिंग इज अवॉर्डेड NTC सर्टिफिकेट बरोबर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मिळते. त्याच्यामुळे ABC हे तिन्ही करेक्ट आहेत. नंतरचा 115वा नंबरचा क्वेश्चन बघा. फर्स्ट टेक्निकल स्कूल इन इंडिया दॅट इज एल्फिस्टन टेक्निकल स्कूल मुंबई इस्टॅब्लिश इन 1880. त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स इन 1847. इंडियाज फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज थॉम्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बरोबर आहे. 1847 ला स्थापना झाली. नाव इट इज कॉल्ड एज IIT रुड़की बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ABC. त्याचा ऑप्शन नंबर 3 म्हणजे ABC हे करेक्ट उत्तर असणार आहे. सेकंड इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया वॉज पुणे इंजिनिअरिंग क्लास अँड मेकॅनिकल स्कूल बरोबर. 1854 ला त्याची स्थापना झाली. नंतर नाव इट इज कॉल्ड ॲज COP म्हणजे COP पुणे ज्याला म्हणतो ना, तर त्याचं जुनं नाव 1854 ला हे होतं वरचं म्हणजे कोणतं पुणे इंजिनिअरिंग क्लास अँड मेकॅनिकल स्कूल म्हणजे ते भारतातलं दुसरं कॉलेज आहे. त्याची स्थापना 1854 ला झालेली आहे. म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. फर्स्ट IIT दॅट इज फर्स्ट IIT दॅट इज IIT खरगपूर इस्टॅब्लिश इन. IIT खरगपूरची स्थापना कधी झाली? 1951. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 119. NSDA 2013 फॉर्म बाय कंबाइनिंग. NSDA 2013 नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी 2013 कोणाकोणाचा कंबाईन मुळे स्थापना झाली किंवा मर्जिंग मुळे स्थापना झाली? NSDC बरोबर नॅशनल काउन्सिल ऑन स्किल डेव्हलपमेंट. NSDCB म्हणजेच काय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन बोर्ड हे सुद्धा बरोबर आहे. द ऑफिस ऑफ द ऍडवायझर टू द PM ऑन द स्किल डेव्हलपमेंट बरोबर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. या तिघांचे मर्जिंग करून NSDA 2013 ला स्थापना झाली. नंतर तुम्हाला ते मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं. आता NSDA आणि NSDC हे NCVT आणि NSDA याच्या मिळून काय झालेलं आहे की NCE VT 2018 ला स्थापना झाली ना, म्हणजे त्याच्यामध्ये NCVT आणि NSDA दोघांचं मर्जिंग झालं आणि 2018 ला NCVT याची स्थापना झाली. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. नंतर क्वेश्चन नंबर या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन 120. नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्लस. बघा आता NSTI आपण बघितलं की 1963 ला स्थापना झाली. आता पण जर आपल्याला आलं एक्झाम मध्ये की नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्लस असं जर असेल तर त्याची स्थापना 2023 ला भुवनेश्वर इथं झाली बरोबर. कुठेही चुकीचं नाही. इट वर्क्स अंडर DGT बरोबर. इट ट्रेन्स द पाचशे इन्स्ट्रक्टर इन द फेज 1 मध्ये 500 इन्स्ट्रक्टर ला ट्रेन करायचं त्याच्यामध्ये टार्गेट आहे. त्याच्यामध्ये त्यामुळे तिन्ही हे जे काय दिलेले आहे सेंटेन्स हे करेक्ट आहे. म्हणून ABC ट्रू. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की फास्ट मध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही प्रश्न आवडले असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.